सर्वांना. तर असे नूडल्स ना तुम्ही कधीच खाल्ले नसेल तर चला आज बनवूया एकदम रॉयल ड्रायफ्रूट्स मॅगी. तर इथे मी हे बघा थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. इथे मी घेतलेले आहे पंपकिनच्या बिया आणि थोड्या सूर्यफुलाच्या बिया आणि बदाम घेतलेले आहेत. पंपकिनच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया आहे ना खूप हेल्दी असतात आणि मुलं असे खात नाहीत सहसा. तर मी आता नूडल्समध्ये टाकून देणार आहे. तर बदामचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता एक लसणाची पाकळी मी थोडी अशी ठेचून घेतली. आता त्यानंतर हे बघा शेंगदाणेसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. आपली सर्व तयारी इथे झालेली आहे. कांदे, टमाटर, हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून ठेवल्या आणि कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून कट करून ठेवलं. गाजर किसून ठेवलं. आता एका पॅनमध्ये ना थोडं तेल टाकायचं. तेल जास्त नाही टाकणार आहे मी, कारण आपल्याला हे नूडल्स थोडे हेल्दी बनवायचे आहेत. अर्धा चमचा जिरा टाकायचा. ठेचलेलं लसूण टाकायचं. जिरा आणि लसूण छान तडतडलं की त्यानंतर यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरच्या, बारीक कट केलेले कांदे आणि टमाटर. हे सर्व छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण टाकूया इथे मस्त असा हेल्दी खजिना, म्हणजे आपण ज्या आपल्या ज्या बिया होत्या ना पंपकिनच्या, सूर्यफुलाच्या, बदाम आणि शेंगदाणे. यामध्ये हवं तर तुम्ही ना काजूचे तुकडे करूनसुद्धा टाकू शकता, पिस्तासुद्धा टाकू शकता. त्यानंतर मी गाजर टाकलं किसलेलं. आता हे सर्व छान असं परतून घेतलं आहे. तर बाकीचं साहित्य शिजत आहे तेव्हापर्यंत मी इथे हे बघा आटा नूडल्स जे आहे ना आणले आहेत मार्केटमधून, हे आता काढून घेऊया आपण. 2 ते 3 पीस काढत आहे यामधले. आणि या पॉकेटमध्ये मिळतो हा हे बघा जो आहे ना मॅगी मसाला. आता हा जो मसाला आहे ना नाही टाकलं तरी चालतं, पण मुलांना ना याची चव खूप आवडते, त्यामुळे मी हा थोडा इथे टाकत आहे. 2 पॉकेट टाकत आहे. तर हा मसालासुद्धा टाकायचा या नूडल्ससोबत मिळालेला. त्यानंतर आपण थोडे बेसिक मसाले टाकूया, म्हणजे तिखट, मीठ, हळद. त्यानंतर हा मसाला टाकला, थोडं परतून घेतलं. त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यानंतर यामध्ये टाकायचं हे बघा हे मॅगीचे पीसेस. त्यानंतर मंद आचेवर जवळपास 5 मिनटं शिजू द्यायचं. 2 मिनिट्स मॅगी म्हणतात, पण 2 मिनिट्समध्ये अजिबात मॅगी होत नाही. 5 ते 10 मिनटं तरी लागतातच. फक्त पॉकेटवर लिहिलेलं असतं की 2 मिनिट्स, पण असं अजिबात होत नाही. त्यानंतर कोथिंबीर टाकली. मस्त इथे गरमागरम रॉयल लुक आलेला आहे आपल्या मॅगीला आणि मस्त असे ड्रायफ्रूट्स हेल्दी नूडल्स तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी ना पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअरसुद्धा करा. हे बघा मस्त गरमागरम नूडल्स तयार आहेत. तर नूडल्सला थोडं मी असं हटके लुक दिलेलं आहे आणि हटके बनवलेले आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.